जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी 27 एप्रिल रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महावज्रमूठ बेमुदत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। लोकस्वराज्य आंदोलन व समविचारी संघटनांच्या वतीने हे आंदोलन होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. प्राध्यापक भरांडे सर यांनी दिली। आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। देवेंद्र फडणवीस होश म्या, होश म्या, होश म्या। देवेंद्र फडणवीस होश। आणि या जातीच्या वाट्याला जो बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्या आरक्षणाच्या तरतुदीचा लाभ मिळत नाही अशा प्रकारचा सर्वे डोकूर समितीने केलेला आहे जवळजवळ 1966-65ला। त्याच्यानंतर उषा मेहरा कमिटी फॉर्म केली होती केंद्र सरकारनं, तत्कालीन काँग्रेस सरकारनं। या सर्व समितीने देशातल्या कमजोर जातींवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर याच्यामध्ये उपवर्गीकरण केलं पाहिजे अशा प्रकारची शिफारस केली। दुसरं एक म्हणजे ह्याच अनुषंगाने दुसरा एक प्रश्न आहे, उपवर्गीकरण नको अशी एक एकीकडची दुसरी एक भावना येत आहे पुढं, त्याविषयी तुमचं मत आहे? ज्या समूहांना उपवर्गीकरण नको असं वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की दलितांमध्ये फूट पडेल। अभ्यास काय सांगतो? अभ्यास असा सांगतो जोपर्यंत त्यांना स्वतंत्र वाटा दिल्या जात नाही तोपर्यंत वंचित कमजोर जातींचं सक्षमीकरण होत नाही, त्यांना सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळत नाही। आणि मग ती संधी नाकारण्याचं काय कारण आहे? बाबासाहेबांची समता संधी नाकारणारी आहे का? बाबासाहेबांचा विचार, मोदींचा विचार, संविधानाचा विचार शेवटच्या माणसाला न्याय देणारा आहे। प्रबळ जाती सातत्यानं परिवर्तनाचा विरोध करत आलेल्या आहेत। पूर्वी बाबासाहेब जेव्हा म्हणत होते की या जातींना न्याय मिळाला पाहिजे तेव्हा इथले मुठभर जाती हे चुकीचं आहे असं म्हणत होते। शाहू महाराजांचं उदाहरण सक्षम घोड्यांचं काय सांगतं? सक्षम घोडे तर दाना खातच होते परंतु कमजोर घोड्यांना लाथा मारायचं काम करतात। आज प्रबळ झालेल्या जाती संविधानाच्या आडून फुटीचा बागुलबुवा उभा करून इथल्या वंचितांना न्याय नाकारण्याच्या भूमिकेमध्ये उभं टाकलेले आहेत। हे दुर्दैवी आहे। त्यांच्याकडे तात्विक कुठलंच कारण नाही, तात्विक त्यांच्याकडे प्रोग्राम सुद्धा नाही। जोपर्यंत आपण ICU मध्ये पेशंटला कशासाठी भरती करतो? जो अतिशय वीक आहे त्याला मोठ्या हाय ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून ICUची तरतूद आहे। शेतकऱ्याचं उदाहरण तुम्हाला सांगेन मी। शेतकरी शेतीला पाणी देतो, एकदाच सगळ्या शेतीला पाणी देत नाही, छोटे छोटे कप्पे करतो आणि त्या कप्प्यांना पाणी देतो। पहिल्या कप्प्याला पाणी पूर्ण झाले की दुसऱ्या कप्प्याला देतो, दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला देतो। आता शेवटचा घटक आहे, शेवटच्या कप्प्यातलं पाणी पीक वाळतंय तर त्याला काय करतो तो शेतकरी? पहिल्यांदा त्याला पाणी देतो। ही वस्तुस्थिती इथल्या विरोध करणाऱ्या आमच्या मोठ्या भावंडांनी समजून घ्यावी। आरक्षण वर्गीकरण हे बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता प्रस्थापित करण्यासाठी आहे। संविधानामध्ये जे काही 1 ऑगस्ट 2024चा निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा 7 जजेसच्या बेंचने दिलेला आहे, त्यांचं म्हणणं असं आहे ST मध्ये चढलेली प्रवासी बाहेर राहिलेल्या प्रवाशाला आत न येऊ देण्यासाठी तिथेच थांबतात।